हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. सुवर्णाच ब्लॉगमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. तर मित्रांनो, आता झालेली आहे सकाळ आणि या ठिकाणी पहा, माझा एक मुलगा झोपलाच आहे. अजूनही मच्छरदाणी या ठिकाणी लाईट लावून दाखवते. तर या ठिकाणी पहा, ओजस अजून झोपलेलाच आहे. आरव आणि मी आणि माझे मिस्टर उठलेले आहे. चला परत मी लाईट बंद करते, नाही तर उठून जाणार. तर आज आहे संडे आणि संडे म्हणजे कामाचा निवांत दिवस असतो. आणि आज मी उन्हाळ्याच्या वाळवणीचे पदार्थ सुद्धा करायला घेतलेले आहे. चला तर मग तुम्हाला दाखवते आज मी काय काय बनवणार आहे ते. या ठिकाणी पहा, माझी तयारी सुद्धा झालेली आहे. या ठिकाणी मी साबुदाणा भिजू घातला होता काल रात्री, पाहू शकता तुम्ही. तर हा साबुदाणा मी 2 याच्यात काढलेला आहे, कारण मी आज साबुदाण्याचे 2 प्रकारचे उपवासाचे पदार्थ बनवणार आहे. या ठिकाणी इडली पात्र सुद्धा तयार आहे काढून. आणि आधी चहा करणार आहे, कारण चहा घेतल्याशिवाय आपल्या कामाला लवकर सुरुवात होत नाही. आणि या ठिकाणी पहा, माझे आलू उकडून सुद्धा तयार, हे पाहू शकता, माझे आलू उकडून सुद्धा तयार आहे. या ठिकाणी आता मी आधीच चहा करायला घेणार आहे आणि चहा पिल्यानंतर मी हे पदार्थ वाळवणीचे करायला घेणार आहे. आज मी साबुदाण्याचे पापड आणि साबुदाण्याचे कुरकुरे बनवायला घेणार आहे. चला तर आता मी या ठिकाणी चहा करायला घेत आहे आणि चहा झाल्यानंतर मग मी बाकीचे कामं करायला घेणार आहे. बऱ्याच लोकांना सकाळी चहा प्यायची सवय असते आणि चहा पिल्याशिवाय त्यांना करमत सुद्धा नाही आणि कामसुद्धा पटकन होत नाही. तीच सवय मला सुद्धा आहे. मला सुद्धा सकाळी एक टाइम तरी चहा लागतोच आणि चहा पिल्यामुळे मला खूप फ्रेश वाटते. तुम्हाला सुद्धा चहा आवडते का आणि तुमची सुद्धा सकाळ चहापासून सुरुवात होते का ते कमेंट करून नक्की सांगा. चहा उकळी येईपर्यंत मी आलू काढून घेते. हे आलू छान शिजलेले आहे. तर हे पहा, आता मी हा साबुदाणा भिजू घातलेला आहे. आता या साबुदाण्यामध्ये मी मीठ आणि थोडं जिरं घालून घेतलेलं आहे आणि आता मी याचे साबुदाण्याचे पापड बनवणार आहे, तेही इडली कुकरमध्ये. तर आता मी हे करायला घेत आहे. यामध्ये मी मीठ आणि जिरं टाकून घेतलेलं आहे. आता मी हे छान मिक्स करून घेते. एका इकडे माझा चहा सुद्धा बनत आहे आणि तिकडे हे सुद्धा लावून घेते मी. तोपर्यंत माझा एक फेर बनवून तयार होणार. हे पापड अगदी सोपी आहे मित्रांनो बनवणं. या ठिकाणी आपल्याला मीठ आणि जिरं हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. साबुदाणा सुद्धा खूप छान भिजलेला आहे, कारण मी काल रात्रीच तो भिजू घातला होता आणि त्यातलं पाणी सुद्धा आता पूर्णपणे आटलेलं आहे आणि साबुदाणा असा खूप फुगलेला आहे. तर या ठिकाणी माझं मिक्स करून झालेलं आहे. आता मी सगळ्या इडली पात्राला आहे तेल लावून घेते आणि त्यामध्ये थोडं थोडं सारण टाकून इडलीमध्ये लावून घेते. हे पहा, या ठिकाणी मी सगळे इडली पात्राला तेल लावून घेणार आहे. आणि मी एका ठिकाणी गॅस सुद्धा पेटून घेतलेला आहे पाणी गरम होण्यासाठी, म्हणजे त्याची वाफ आपल्याला काढून घ्यायची आहे.
तर आता मी हे सर्व थोडं थोडं इडली पात्रामध्ये टाकून घेणार आहे. असं मोकळं मोकळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे पहा, अशा प्रकारे मी हे साबुदाणा ह्या इडली पात्रामध्ये तेल लावून पसरून घेतलेलं आहे. आता माझं पाणी सुद्धा गरम झालेलं आहे इडली पात्रामधलं. आता आपण त्यामध्ये हे ठेवून घेऊया. आणि आता झाकण ठेवून घेते मी इडली पात्रावर. या ठिकाणी माझा चहा सुद्धा बनवून तयार आहे. हे पहा, या ठिकाणी माझा चहा सुद्धा पुढे आलेला आहे. आता माझं हे होईपर्यंत मी आता चहा घेते. तर थोडा चहा गाळून घेते मी. या ठिकाणी मी आणि माझे मिस्टर आणि माझे 2 मुलं आम्ही मस्त चहा पित आहे आणि एन्जॉय करत आहे. माझे मुलं बिस्किट खात आहे. आता ते स्वतः हाताने बिस्किट सुद्धा खातात. त्यांना चारावं लागत नाही. आम्ही चहा पिताना दिसलो की ते सुद्धा आमच्या जवळ येऊन बसतात आणि कप घेण्यासाठी करतात. आमच्या इकडे मित्रांनो अजूनही थोडी थंडी पडतच आहे, म्हणून आम्ही त्या दोघांना स्वेटर घालून देत असतो, कारण लहान मुलांना लवकर सर्दी होते म्हणून. या ठिकाणी पहा, माझी मुलं गजानन महाराज की जय सुद्धा करतात आणि त्यांना विठ्ठल विठ्ठल म्हणजे टाळ्या सुद्धा वाजवता येते. आपण विठ्ठल विठ्ठल म्हटलं की ते टाळ्या सुद्धा वाजवतात. लहान मुलांना जसं आपण शिकवतो तसंच ते करत असतात. आपल्या जीवनातील सर्वात सुखाचा क्षण म्हणजे आपल्या कुटुंबासोबत घालवलेला वेळ असतो आणि तो वेळ सर्वांनी आपल्या कुटुंबासोबत घालवायलाच पाहिजे आणि आपल्या कुटुंबाला वेळ द्यायलाच पाहिजे. मी माझ्या मुलांसाठी दुधात बिस्किट भिजू घातलं होतं, परंतु लहान मुलांच्या मुळावर असते, कधी ते खातात कधी खात नाही. या ठिकाणी हा खात नव्हता, म्हणून त्याला खेळवून चारत होतो आम्ही दोघंजण सुद्धा. या ठिकाणी पाहू शकता मी इडली पात्रावरचं झाकण काढलेलं आहे आणि गॅस सुद्धा बंद केलेला आहे. माझे साबुदाण्याचे पापड बनवून तयार आहेत आणि आता मी 5 मिनिटे याला थंड होऊ देणार आहे आणि थंड झाल्यानंतर आपण ह्या साबुदाण्याच्या पापड्या काढून घेणार आहे. हे पहा, या ठिकाणी माझे सर्व पापड बनवून तयार आहे आणि खूप छान बनलेले आहेत. आता मी हे चमच्याने काढून घेणार आहे. चला तर मग तुम्हाला सुद्धा दाखवते चमच्याने काढून आणि ताटात सुद्धा ठेवते. हे पहा मित्रांनो, किती छान बनवून तयार आहे पापड आणि निघाला सुद्धा. आता मी हा ताटात वाळवण्यासाठी ठेवणार आहे. आता मी असे सगळे पापड काढून घेणार आहे इडली पात्रामधले. हे पहा, दुसरा पापड सुद्धा निघालेला आहे. आता मी ताटात ठेवत आहे आणि उन्हात वर नेऊन ठेवणार आहे. तर या ठिकाणी माझे सर्व साबुदाण्याचे पापड बनवून तयार आहेत. आता मी दुसरी रेसिपी बनवणार आहे वाळवणीची. ते साबुदाण्यापासूनच बनवणार आहे. आता मी बनवणार आहे साबुदाण्याचे कुरकुरे. आपण त्याला साबुदाण्याचे सांडगे सुद्धा म्हणू शकतो, साबुदाण्याचे वडे सुद्धा म्हणू शकतो. तर या ठिकाणी मी साबुदाणा घेतलेला आहे. हा रात्री भिजत टाकला होता आणि आता मी हा भांड्यात काढून घेतलेला आहे. आता आपण यामध्ये उकडलेले 4 किसलेले बटाटे घालणार आहे. हे पहा, मी हे बटाटे उकडून घेतले होते आणि किसून सुद्धा घेतलेले आहेत. आता आपल्याला हे साबुदाण्यामध्ये हे बटाटे घालायचे आहेत किसलेले. त्याचबरोबर मी
हे 2 कच्चे आलू घेतले होते आणि कच्चे आलू किसून हे उकडून घेतलेले आहे 2 मिनिटं आणि हे सुद्धा आपल्याला हा किस घालायचा आहे यामध्ये। आणि आता आपण यामध्ये लाल तिखट, जिरं हे सर्व घालून घेणार आहे। सर्वात आधी आपण यामध्ये मीठ घालून घेणार आहे। मी या ठिकाणी 6 छोटे चम्मच मीठ घालून घेणार आहे, कारण माझा साबुदाणा खूप मोठा आहे आणि हे चम्मच लहान आहे म्हणून मी 6 चम्मच मीठ घातलेला आहे यामध्ये। त्यानंतर लाल तिखट आणि जिरं घालून घेते आणि या ठिकाणी जिरं घालून घेऊया। आणि मी यामध्ये तीळ सुद्धा घालून घेणार आहे, कारण की तिळामुळे कशी ते आणखी कुरकुरीत होतात आणि त्याची चव सुद्धा खूप छान लागते। मी या ठिकाणी पांढरे तीळ घालून घेणार आहे आणि तीळ हे उपवासाला चालतात सुद्धा। तर हे पहा, या ठिकाणी मी सर्व टाकून घेतलेलं आहे, मीठ, लाल तिखट, तीळ आणि जिरं। आता आपण हे मिक्स करून घेऊया आणि हे कुरकुरे म्हणजे सांडगे खूप छान लागतात खायला। तुम्ही सुद्धा बनवून पहा, तुम्हाला सुद्धा याची रेसिपी नक्की आवडणार। मी इथे बटाटा आणि साबुदाणा खूप चांगल्या प्रकारे इथे मिक्स करून घेत आहे। ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं आहे आपल्याला, तरच ते कुरकुरे छान बनतात आणि खायला सुद्धा छान लागतात। सर्व आलू साबुदाण्याला मिक्स झाला पाहिजे। तर हे पहा, या ठिकाणी मी हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता मी याचे बनवणार आहे सांडगे म्हणजेच वड्या। चला तर मग आता बनवायला घेते मी आणि उन्हात वाळवायला टाकते। चला तर आता मी या ठिकाणी जात आहे टेरेसवर सांडगे टाकण्यासाठी। उन्हातच ते सांडगे छान लवकर वाळतात। या ठिकाणी जर खूप ऊन आहे, पाहू शकता तुम्ही, असं वाटत आहे की दुपारचे 1-2 वाजलेले आहे म्हणून, पण सकाळचे फक्त 9:30-10 वाजलेले आहेत आता। या ठिकाणी मी कागद वगैरे छान पसरवून घेतलेला आहे आणि तो कागद उडाला नाही पाहिजे यासाठी विटा वगैरे लावून घेतलेले आहे। आता मी सांडगे घालायला सुरुवात करते। हे सांडगे आपल्याला पाण्याचा ओला हात घेऊन घालायचे आहे, म्हणजे आपले सांडगे लवकर होतात। अशा प्रकारे मी बारीक बारीक सांडगे टाकून घेत आहे। थोडे मोठे टाकले तरी चालते, कारण ते वाळल्यानंतर बारीकच होतात आणि तेलात गेल्यावर ते पुन्हा फुलतात। खूपच ऊन आहे वर टेरेसवर आणि मी डोक्यावर काही आणलं सुद्धा नाही, स्कार्फ वगैरे, पण तरी 10ची ऊन एवढी जास्त लागत नाही आपल्याला। त्या ठिकाणी पटापट सांडगे घालून घेणार आहे, कारण सध्या माझी मुलं झोपलेली आहेत आणि त्या मला उपवासाचे सर्वच वाळवणीचे पदार्थ खूप आवडतात। हे मार्केटमध्ये सुद्धा मिळतात, परंतु मार्केटमध्ये आपल्या घरच्यासारखं मिळत नाही, त्याची चव सुद्धा तशी लागत नाही। आपल्या घरी आपण एकदम छान स्वच्छ वापर करून हे सर्व बनवत असतो, म्हणून मी हे सगळं घरीच बनवत असते आणि वर्षातून एकच वेळा बनवावं लागतं, त्यामुळे काही हरकत नाही बनवायला आणि मला बनवायला सुद्धा आवडते आणि खायला सुद्धा आवडते। या ठिकाणी मी पटापट सांडगे टाकून घेत आहे। हे 2-3 दिवसात एकदम छान खडंग वाढतील आणि त्यानंतर मी तुम्हाला तळून वगैरे सर्व दाखवणार आहे। या ठिकाणी माझे सर्व सांडगे टाकून झालेले आहे आणि आता मी याला 2-3 दिवस वाळत ठेवणार आहे। आता मी चालली खाली, आता मी आतमध्ये आलेली आहे घरात। माझे बाळ अजूनही झोपलेलेच आहेत। तर हे पहा, या ठिकाणी माझ्या उपवासाचे सांडगे आणि या काही ठिकाणी या विदर्भात त्याला वड्या सुद्धा म्हणतात, हे बनून तयार आहे। चला तर मग तुम्हाला तळून दाखवते। हे मी रविवारी घातले होते, आता याला मी कडक ऊन दिलेले आहे 3 दिवस। आता हे खूप छान वाढले आहेत। आता मी तुम्हाला तळून सुद्धा दाखवते, किती छान लागतं हे खायला सुद्धा।
आणि त्यानंतर मी हे साबुदाण्याचे पापड सुद्धा केले होते वाफेवरचे इडली पात्रामध्ये, ते सुद्धा वाढलेले आहेत. आता मी हे सुद्धा तुम्हाला तळून दाखवते. या ठिकाणी माझं तेल गरम झालेलं आहे. आता आपण यामध्ये हे टाकून घेऊ सांडगे. या ठिकाणी तुम्ही पाहू शकता माझा साबुदाण्याचा पापड सुद्धा खूप छान फुललेला आहे आणि जे सांडगे आहेत ते सुद्धा खूप छान बनून तयार आहे. आता महाशिवरात्री सुद्धा जवळ आलेली आहे मित्रांनो, त्यामुळे मी हे उपासाचं 2 पदार्थ करून घेतलेले आहेत. आणखी मला चिप्स आणि आलू साबुदाण्याचे पापड सुद्धा बनवायचे आहे, ते सुद्धा मी बनवणार आहे आणि जेव्हा बनवणार तेव्हा त्याचा ब्लॉग नक्की टाकणार आहे. तर पहा, हा मी पापड यामध्ये तेलात टाकणार आहे. आता तेलात टाकून बघा किती मोठा होतो हा पापड. आता आपण गॅस बंद करून घेऊ. तर हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे उपासाचे सांडगे मी तळून दाखवलेले आहेत आणि पहा किती छान झालेले आहेत हे, ते तुम्ही पाहू शकता. या ठिकाणी हे बिना तळलेले आहेत आणि हे तळलेले आहेत, खूप छान फुगलेले आहेत आणि खायला सुद्धा खूप छान लागतात. त्यानंतर हा उपासाचा साबुदाणा पापड, हा पण पहा किती छान बनून तयार झाला आहे मोठा. हा बिना तळलेला पापड आहे आणि हा तळलेला पापड आहे. पहा याचा दुप्पट झालेला आहे तो, पाहू शकता तुम्ही. हा पापड दुप्पट झालेला आहे ह्या वाळलेल्या पापडापेक्षा. जर तुम्हाला माझी रेसिपी आणि माझा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी घेऊन भेटूया. तोपर्यंत बाय बाय.